लग्नामधल्या लग्नामधली कलावर आम्ही कलावऱ्या लग्नाच्या 2-3 महिने अगोदर शॉपिंग करतो. पार्लर वगैरे सगळं आम्ही अगोदरच करून ठेवलेलं असतं. ऐन टायमिंगला आमच्या पोरांचं आहे ना सगळं ऐन टायमिंगला असतं. उद्या लग्न आहे ना आदल्या दिवशी सगळी पोरं तुला डायरेक्ट सलून मध्ये गावणार. सलून मध्ये ना डायरेक्ट पोरांची थोबाडाची डायरेक्ट घासाघाशी चालू असते. भले काळ वणलेली पोरं असतात आमच्याकडे डायरेक्ट चारकोल बिरकोल सगळं स्क्रब बिप करून पोरं टवटवीत होऊन जाते डायरेक्ट रात्रीची. दुसऱ्या दिवशी ना पोरं डायरेक्ट हिरेगत लागतात नुसती. आम्ही कलावऱ्या लग्नामध्ये जेवताना प्लेट मध्ये एकदम थोडंसं जेवण घेतो आणि हळुवारपणे खातो कारण आमचा मेकअप खराब होऊ नये म्हणून. राताळी आम्हा पोरांना आहे ना प्लेटच पुरत नाही. गज भरून जाते प्लेट आमची डायरेक्ट. गुलाबजाम तर आहे ना विचारूच नको. 4-4, 5-5 वाट्या ताटात घालून तुला गुलाबजामच्या आमच्या. आणि मठ्ठा बिट्टा असलं ना 7-8 डागला असतं कुठं गेलं नाही. की सळ्यागत मठ्ठा पेतात पोरं डायरेक्ट. मग 3-3 वेळा म्हणलं तरी जेवतात लागणार. आला स्वामी आला गोम्या त्याच्यावर एकदा जेवणार. आला मामा गोमा त्याच्यावर एकदा जेवणार. आणि संध्याकाळी जाताना एकदा जेवणार. आम्ही कलावऱ्या लग्नाच्या हळदीमध्ये एकमेकींना एकदम थोडीशीच हळद लावतो. फुल चोळा चोळी. आमच्या पोराचं कसं असतं अशी पोरून टाकतो एकमेकाला. लोक बी हैराण होतात ही नक्की पोर आहे का हळकुंड आहेत. आम्ही कलावऱ्या लग्नामध्ये डान्स करताना एकदम प्रोफेशनल डान्स करतो. कसं बी आमच्या पोरांचा जर डान्स बघताना चक्कर येऊन पडतात डायरेक्ट. तुम्ही डीजे चालू व्हायच्या आधीच डीजे जाऊन उभे राहतात पोरं डायरेक्ट. आणि पोरं म्हणते तीच गाणं वाजणार डीजेला नाही तर डायरेक्ट भांडणं होत्यात. नागिन बिगिन डान्स आहे ना सगळीकडे दिसणार तुला लागणार डायरेक्ट पोरांचा. फार लुळू लुळू नाचतात पोर. सगळी काम असलेली दिसणार तुला पोर. उन्हात फिनात कशात बी नाचाय रेडी असतात पोर. आम्ही कलावऱ्या लग्नामध्ये अक्षता टाकताना एकदम हळुवारपणे टाकतो. फेका फेकी आम्ही पोर आहे ना अक्षता टाकायच्या बाबतीत लय डेंजर काम असतं पोर. लग्नाच्या हॉलमध्ये जेवढी टकली माणसं दिसतात ना त्यांच्या टकल्या फेकू फेकू अक्षता आणतात पोर. आणि स्टेजवरच्या पोरांचं तर लय डेंजर काम. नवरा नवरी राहिलं बाजूला बडजीच्या तोंडात फेकतात अक्षता डायरेक्ट. तेव्हा बडजी बी वैतागतो की बाबा मंगल असतं का म्हणू का तोंडातल्या अक्षता काढू. असली वैतागतात बडजी बाबा काय सांगू. आणि ती सिच्युएशन अशी असती त्या बडजीला बांधता बी येत नाही. आणि पोराला शातीर असतात. अक्षता मारतात फेकून पण गावात कुणालाच नाही. माग वळून बघितलं की पोरं असे करतात ऍक्टिंग जणू काय काय केलंच नाही यांनी. आम्ही कलावऱ्या लग्नाच्या हॉलमध्ये जाताना एकदम हळुवारपणे जातो. आमचा लेहंगा आम्ही हळुवारपणे पकडत चालतो छाताडा फुगून. आम्ही पोर आहे ना लग्नाच्या हॉलमध्ये डायरेक्ट छाताडा फुगून एंट्री असते आमची. कोटबीटी एकदम नाथ खोळा खादीची शर्ट असतो हातून डायरेक्ट. खाली कोल्हापुरी चप्पल नाही तर डायरेक्ट लोफर कोणतो आम्ही. आणि थोबडा गॉगल असणार. आणि एकदा का पोरांनी गॉगल घातला ना त्यांची मुंडकी कधी खाली दिसणार नाही. ही अशी मुंडकी गॉगल घातली की पोरांची मुंडकी डायरेक्ट अशी होते नाथखोळा एकदम. आणि गॉगल काय निघन. सकाळी एकदा लग्नाला गॉगल घातलं ना डायरेक्ट रात्री सामान करताना बी तोच गॉगल दिसणार तुला. अशी असते पोर. आणि म्हणून आहे ना तुम्ही पोरीनी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायच्या लग्नामध्ये आहे ना पोरांचा नादच नाही करायचा. विषय